नमस्कार, प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे वाटाणा बटाटा फ्लावर रस्सा भाजी। ही जास्त पातळ नाही आणि जास्त सुकी पण नाही, एकदम चपाती भात किंवा रोटी याच्यासोबत तुम्ही सहज खाऊ शकता अशा पद्धतीने बनवणार आहे आणि खायला खूप चविष्ट लागते। त्यासाठी फ्लावर बटाटा वाटाणा निवडून घेतलेला आहे स्वच्छ। त्यानंतर इथे गरम पाण्यामध्ये फ्लावर 5 मिनिटं शिजवून घेतला। वाटाणा बटाटा पाण्यामध्ये ठेवलेला आहे। आता फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे। कांदा 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, आलं घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 ते 1.5 चमचे तेल टाकून घ्यायचं। उकडलेला फ्लावर 2 ते 3 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं, म्हणजे चव छान लागते, उग्र वास येत नाही। तर 2-3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचा। थोडासा लालसर रंग आला की फ्लावर काढून घ्यायचा। याच तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर हा असा थोडासा कलर चेंज झालेला आहे, मी काढून घेते। आता फोडणीमध्ये तमालपत्र टाकायचं आहे। त्यानंतर मोहरी, जिरे, हिंग टाकून तेलामध्ये चांगली फोडणी करायची आहे। व्यवस्थित परतवून घ्यायचं। चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, तो तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा। गॅस मीडियम करायचा, सतत हलवत राहायचं। थोडासा कलर चेंज झाला की आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत। सतत हलवत आपल्याला हा लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटो टाकायचा, जो आपण चिरलेला बारीक टोमॅटो आहे तो टाकून घ्यायचा। याच्याऐवजी तुम्ही टोमॅटो आणि कांदा पेस्टसुद्धा करून टाकू शकता। इथे मी थोडंसं मीठ टाकणार आहे, त्याच्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला जाईल। व्यवस्थित परतवून घ्यायचं। याच्यामध्ये आपण लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही पेस्टसुद्धा टाकू शकता। तेलामध्ये चांगलं परतवलं की त्याच्यावरती थोडं झाकण ठेवायचं। 2 मिनिटं चांगली वाफ आणू द्यायची, म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा चांगला मऊ पडला जातो। आता इथे बघू शकता चांगली वाफ आलेली आहे। कांदा टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे। आता थोडंसं प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे एकसारखं होऊन जाईल। आता याच्यामध्ये लाल तिखट 1 चमचा, हा घाटी मसाला 2 चमचा टाकलेला आहे। त्यानंतर गरम मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा टाकलेली आहे। हे सर्व मसाले तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचे आणि चमच्याच्या सहाय्याने थोडंसं स्मॅश करायचं, म्हणजे एकजीव होतो मसाला सर्व। थोडंसं पाणी टाकून स्मॅश केलं तरी चालेल। आता इथे फ्राय केलेलं फ्लावर, वाटाणा आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे। तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं। 1-2 मिनिटं चांगलं परतवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। शक्यतो आपण भाज्यांसाठी गरम पाणी टाकत असतो, चव चांगली येते। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जितके पातळ हवी आहे ग्रेव्ही तेवढं पाणी तुम्ही ओतू शकता। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे। गॅस मीडियम करायचा आहे आता आपल्याला, आणि मीडियम गॅसवरती चांगली शिजवून घ्यायची आहे।
आपण थोडीशी रस्सा भाजी करणार आहे, जास्त सुकी पण नाही करणार आहे. आणि ही भाजी खायला खूप छान लागते. तर मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं चांगले शिजवून घेणार आहे. आता 5 ते 7 मिनिटांनंतर पाहूया शिजले की नाही ते. फ्लावर आपण फ्राय केलेला बटाटा लगेच शिजतो, थोडासा वाटाणा शिजायला वेळ लागेल. थोडंसं चेक करूया आपण. वाटाणा पण थोडासा कच्चा आहे, तर अजून एक 5-7 मिनिटं चांगले शिजवून घेणार आहे. पुन्हा एकदा मी हे झाकण लावून शिजवून घेते. तर अशी झटपट होते. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये खोबरं, लसूण, कांदा, खडे मसाले याची पेस्ट करून सुद्धा तुम्ही वापरू शकता. खायला एकदम चविष्ट लागणारी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. बघा आता इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान लागते. इथे मी एका प्लेटमध्ये चपाती सोबत कांदा, लिंबू आणि आपली तयार झालेली ही फ्लावर वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी सोबतच दही. तर अशी ही आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे. तुम्हालाही नक्की आवडेल. तुमच्याकडे घाटी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल, त्यानेही खूप छान चव लागते. इथे मी चपातीसोबत सर्व केलेली आहे. तुम्ही रोटी, पुरी, भात याच्यासोबत सुद्धा सर्व करू शकता. खूप छान लागते चवीला. तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.